नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित प्रावीण्य परीक्षा या ठिकाणी 16 नोव्हेंबर रोजी संबंधित केंद्रावर 12 ते 3 या वेळेत घेतली जाणार आहे। अत्यंत जवळ आलेल्या परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची असते। रामानुजन या ठिकाणी KZMS म्हणजे कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत घेतली जाणारी ही अतिशय महत्त्वाची परीक्षा भविष्यामध्ये सुद्धा MPSCसाठी किंवा सरळ सेवा भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी यातील प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात। त्या दृष्टिकोनातून या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रतिसादही चांगला मिळतो या परीक्षेला। या ठिकाणी 2023ची प्रश्नपत्रिका आहे। मुख्य प्रश्न असा आहे, इथं विद्यार्थ्याचं नाव आहे, आडनाव प्रथम, पहिले नाव, वडिलांचे नाव, या ठिकाणी विद्यार्थ्याच्या शाळेचे नाव, केंद्र सेंटर तिथे गेल्यानंतर दिला जाणार, परीक्षा क्रमांक आपल्याला दिला असतो। या ठिकाणी मुख्य प्रश्नावरती परीक्षकांनी दिलेले गुण, त्यानंतर नियामकाचे गुण असतात तपासल्यानंतर। अशा पद्धतीचं हे मुख्य प्रश्न आहे। ओके, प्रश्न पहिला आहे, खालील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर त्यासमोरील चौकटीत लिहा। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड राईट इट्स अल्फाबेट इन द बॉक्स। इंग्रजी माध्यमासाठी सुद्धा या ठिकाणी मराठी प्रश्न झाल्यानंतर लगेचच इंग्रजी माध्यमासाठी स्टेटमेंट असतं। गेल्या वर्षापासून 20 प्रश्न या ठिकाणी होते, पहिल्या प्रश्नामध्ये ते 10 करण्यात आलेले आहेत, 20 प्रश्न जास्त होत आहेत म्हणून पहिला आहे 49,000 अधिक 4,200 अधिक 625 अधिक 4 बरोबर यातला पर्याय अचूक निवडायचा आहे। या ठिकाणी बेरीज आपल्याला करायची आहे। 4 अन् 5 9, 89 9, 5 आणि 2 7, 0 7 0 7, तिसरा अंक इथं 6 2 8 8, चौथा अंक 4 9 13ला 3 हाच्याले 1 4 1 5 53,879, अचूक पर्याय सी आहे। ओके, अशा पद्धतीनं चौकडीत ते अक्षर लिहायचं। त्यानंतर 2000 रुपयाच्या नोटेचे मूल्य 200 रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या किती पट आहे? 2000 ही 200ची 10 पट आहे। अचूक पर्याय बी आहे, 10 बी। त्यानंतर पाऊण किलोमीटर 3/4 किलोमीटर, पाऊण किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि पाऊण किलोमीटर म्हणजे 750 मीटर। 250चा पाव 250, त्याची दुप्पट त्याची तिप्पट 750, ए, अचूक पर्याय ए। ओके, संख्या ओळखा म्हटलेला आहे, 17 एकक अधिक 19 शतक अधिक 23 दशक। आयडेंटिफाय द नंबर, 17U + 19H + 23T म्हणजे U फॉर युनिट, H फॉर 100, T फॉर 10। ओके, बेरीज केली आहे या ठिकाणी अशा पद्धतीची। 17 एकक म्हणजे 17, 19 शतक म्हणजे 1900, 23 दशक म्हणजे 230, त्यामुळे बेरीज करायची। 7 7 3 1 4, 19 2 21, 2147, अचूक पर्याय बी। ओके, तो इथं नोंदवायचा। खालीलपैकी कोणता पर्याय लीप वर्ष नाही? विच इयर इज नॉट लीप इयर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज। प्रत्येक संख्येला 4 न भाग जात असेल तर लीप वर्ष नाही, 4 न भाग जातोय। 4 चौक 16, 2 0, 4 चौक 16, 4 25, 1 0, 4 25 0, 4 चौक 16, इथं 4 चौक 16 उरले 2, 4 25, 1818 आहे या ठिकाणी। 4 चौक 16, 4 25 उरला 1, 18 4च्या पाड्यात नाही, पर्याय डी। ओके, बाकी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या संख्येला 4 न भाग जातो, लीप वर्ष नाही। 4 न भाग न जाणारी संख्या लीप वर्ष नाही। ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात त्या चौकोनाला टिंबटिंब म्हणतात। या ठिकाणी आयताच्या समोरासमोरील भुजा समान असतात। इफ ऑल साइड्स आर इक्वल देन सच ए क्वाड्रिलेटरल इज कॉल्ड। आयताच्या समोरासमोरील भुजा एकरूप असतात, सर्व भुजा समान नसतात। समांतरभुज चौकोन, समोरासमोरील भुजा समान आणि समांतर असतात। समलंब चौकोन, या ठिकाणी
समलंब चौकोनामध्ये कोणत्याच भुजा फक्त समोरासमोरील एक जोडी समांतर असते. समद्विभुज समलंब चौकोनामध्ये समांतर जोडी फक्त एकरूप असते. यापैकी नाही उत्तर आहे. ओके. आता इथं चौरस असतं तर चाललं असतं, पण चौरस हा आयत होऊ शकतोय, परंतु आयताचं नाव स्पेशल आहे, त्यामुळे आयत म्हणजे इथं चौरस असेलच नाही, यापैकी नाही. अचूक पर्याय डी. 3 ते 55 मधील 4ने भाग जाणाऱ्या संख्या किती? पुढचा प्रश्न आहे 3 ते 55 मधील 4ने भाग जाणाऱ्या संख्या किती? हाऊ मेनी नंबर्स ऑफ मल्टिपल ऑफ 4 बिटवीन 3 and 55? 12, 14, 13, 11 उत्तर आहे. पहा, 4च्या पटीत पाहिजे संख्या. 3 ते 55 मधील म्हणजे 4 आहे. 4चा पाडा 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40, 44, 48 आणि 52. पुढची 56 येते 52 नंतर, परंतु 55च्या आत येईल पाहिजे. किती झाल्या पहा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. अचूक पर्याय नंबर सी. इथं सी. ओके. अशा पद्धतीनं इथं दिलेली आपण. एका आयताची परिमिती 52 सेमी, जर रुंदी 10 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ टिंब 14 सेमी. द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज 62 सेंटीमीटर. इफ द ब्रेडथ ऑफ द रेक्टँगल इज 10 सेंटीमीटर देन द एरिया ऑफ द रेक्टँगल इज. या ठिकाणी हे पर्याय आहेत. आपल्याला माहिती आहे परिमिती आणि एक बाजू दिली तर आपण रुंदी दिली असेल तर आपण लांबी काढू शकतोय. या ठिकाणी आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ओके. परिमिती आयताची दिलेली आहे 62, त्याला हे भागिले 2 येणार आणि बरोबर लांबी काढायची आहे आणि रुंदी त्याने दिलेली आहे 10. त्यामुळं 2 62ला भागले की बेत्रिक 6 बेके 31 आणि 10 मागाले. 31मधनं वजा 10 गेली की लांबी मिळाली. 31मधनं 10 गेली 21. त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी अजून 21 ही लांबी झाली आणि रुंदी 10 आहे, त्यामुळे लांबी गुणिले रुंदी क्षेत्रफळ 21 गुणिले 10 210. अशा पद्धतीनं अचूक पर्याय सी आहे. 210 क्षेत्रफळ सी. ओके. पुढचा आहे 75/98 भागिले 15/92. 75/98 गुणिले भागिलेचं गुणिले 42/15. मग भाग जातोय 15 75ला. 15 एके 15, 15 पाची 75, 14 त्रिकोम 42, 14 सत्ते 98, 5 त्रिक 15/7. अचूक पर्याय 15/7चा या ठिकाणी नंबर डी 15/7. ओके. डी. 10वा आहे 15 दशक गुणिले 13 शतक. 12 दशक म्हणजे 120, 13 शतक म्हणजे 1300. गुणाकार 12 आणि 13चा गुणाकार प्रथम करू. 13 दुने 26ला 6 हातचे आले 2, 13 एके 13 2 15 आणि 1 2 3 0. 1,56,000. 1,56,000 या ठिकाणी अचूक पर्याय सी आहे. ओके. हा. पुढचा प्रश्न आहे 1,83,500 अधिक 4,850 वजा 12,157 बरोबर. या ठिकाणी हे पर्याय आहेत. प्रथमतः 1,83,500 आणि 4,850 यांची बेरीज करायची. 4,850. हे 0, हे 5, 8 5 13, 3 हातच्याला 1, 4 3 7 1 8 आणि 18 आणि त्यातून आपल्याला 12,157 वजा करायचे आहे. 12,157. 10 मधून 7 गेले 3, 5 मधून 15 मधून 5 आणि 1 6 गेले, उरले 9. हातच्या दिला 3 मधून 2 गेला 1, 8 2 गेले 6, 18 मधून 1 गेला 17. 1,70,193. 1,70,193 हा अचूक पर्याय नंबर बीचा आहे. ओके. इथं नोंदवायचा तो. 6 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? व्हॉट विल द सम ऑफ द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर अँड लार्जेस्ट 6 डिजिट नंबर?
पर्याय आहेत. 5 अंकी 6 अंकी सर्वात मोठी संख्या 99,000, 9,99,999, 1 2 3 4 5 6 सर्वात मोठी संख्या आणि 10,000 ही 5 अंकी सर्वात लहान संख्या. यांची बेरीज 9 9 9 9 99 100. या ठिकाणी 10,09,999 अचूक पर्याय 10,09,999 डी. ओके. या ठिकाणी 12/300 बरोबर 0.2 भागिले x. तर xची किंमत काढा. या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा. 300 गुणिले 0.2 60. 300 दुनी 600. दशांश चिन्ह दिलं की एक शून्य गेली. 60 बरोबर 12x. आणि या 12नं 60ला भागलं. 12×5 60 म्हणजे xची किंमत 5. अचूक पर्याय या ठिकाणी सी आहे. सी. ओके. एका चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती समान असल्यास त्या चौरसाची बाजू किती? व्हॉट इज द साइड ऑफ स्क्वेअर हुज एरिया अँड पेरिमीटर इज इक्वल? या ठिकाणी चौरसाची बाजू 4च असली पाहिजे, कारण चौरसाची बाजू 4 आहे तर त्याचं क्षेत्रफळ 4चा वर्ग 16 आणि चौरसाची बाजू 4 असेल तर त्याची परिमिती पण 4 बाजूंची बेरीज 4 चौक 16 म्हणजे अचूक पर्याय डी. ओके. 17,54,372 या संख्येतील 7ची किंमत किती? स्थानिक किंमत. या ठिकाणी या 7ची किंमत 70. आता 70 पर्याय असणारं इथंही उत्तर आहे बी आणि सी, पण पुढचं 7 आहे सुटे दशक शतक हजार दशहजार लक्ष असले पाहिजे. या ठिकाणी सुटे दशक शतक हजार दशहजार लक्ष म्हणजे अचूक पर्याय बी. 7ची किंमत या 7 लाख आणि ह्याची 70. अचूक पर्याय बी. इथं बी नोंदवायचं. या ठिकाणी सी म्हणजे 50 चौक 200 आलं. सी म्हणजे 100 2 वेळा आहे. 100 100 200 म्हणजे अचूक पर्याय सी. अशा पद्धतीनं एका पुड्यात 12 बिस्किट याप्रमाणे 600 बिस्किटाचे किती पुडे तयार होतील? या 12नं 600ला भागायचं. 12×5 60. 12×0 50. अचूक पर्याय बी. 10:30 वाजता घड्याळ, तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये तयार होणारा कोन किती अंशाचा असेल? एकूण 12 घरामध्ये विभाजन केलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये 12 पासून 1 पर्यंत, 1 पासून 2 पर्यंत प्रत्येकी 30 मापाचा कोन आहे. या ठिकाणी पहा 1 ते 2 1 2 3 4 5 म्हणजे 150 आणि बरोबर हा निम्मा झाला आहे. 150 आणि 15 15 अंश म्हणजे तास काचा 12 आणि 1च्या बरोबर मध्ये 12.5ला, त्यामुळे 165 अंशाचा कोन होणार. सो सॉरी 10.5ला दिलं आहे. 10.5 म्हटल्यानंतर इथं हे पूर्ण घर हे 5 मिनटं 30 मिनटं 60 मिनटं 90 मिनटं 120 आणि 10 आणि 11च्या मध्ये म्हणजे 15. 120 आणि 15 135 अंशाचा कोन हवा आहे. म्हणजे 10:30 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 135 अंशाचा. सी अचूक पर्याय. ओके. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 160 चौसेमी पाया 20 सेमी असेल तर त्याची उंची किती? त्रिकोणाचे क्षेत्रफळच मुळात सूत्र आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची 160 हे 2 याला भागिलेचं गुणिले आले बरोबर. पाया दिलेला आहे या ठिकाणी 20. उंची काढा सांगितली आहे, त्यामुळं उंची काढण्यासाठी 160 गुणिले 2ला हे पलीकडले 20 भागिले येणार आहे म्हणजे उंची देणार आहे. हे 0 गेले, 2ला 2 पण गेले म्हणजे या ठिकाणी हे 16 शिल्लक राहिले आहे. 16 पाया. ओके. अचूक पर्याय नंबर डी. इथं डी लिहायचं. शेवटच्यातला खालीपैकी कोणता पूर्णांक 7/9 सममूल्य आहे? या ठिकाणी पाहूया. 7 7 49 9 9 नाही. 7 दुनी 14 9 दुनी 18 नाही. 7 5 35 7 5 35 9 5 45 नाही म्हणजे शेवटचा हाच आहे. ओके. शेवटचा मात्र असा 1.05 छेद 1.035 दशांश चिन्ह गेलं तिसऱ्या ठिकाणी असल्यामुळं
15 90 35 6 सेन 15 7 5 7/9. ओके, अचूक पर्याय डी. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. या वर्षापासून मात्र 10 प्रश्न आहेत. गेल्या वर्षापासून पहिल्या प्रश्नामध्ये 10 मार्काचा प्रश्न आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि 5वीतल्या गणितप्रेमी विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न जरूर करा. धन्यवाद.